नमस्कार, अनुप्रिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी अगदी हेल्दी अशी रेसिपी, ते म्हणजे बीटचे पॅनकेक। खूपच छान लागतात। तुमच्या मुलांसाठी तर एक बेस्ट ऑप्शन आहे। टिफिनमध्येही देऊ शकता, घरी ब्रेकफास्टसाठी सुद्धा करू शकता। खूपच हेल्दी आहे। चला तर सुरुवात करूया। दोन साइडनी बीट व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, त्यानंतर छान असं सोलून घ्यायचं आहे। आणि तुमच्या मुलांनाही बीट खायला आवडत नाही का, कंटाळा करतात, तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा। तुमचे मुलं परत परत मागतील आणि आवडीने खातील। बीट छान व्यवस्थित सोलून झालेलं आहे, तर आता हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। बारीक बारीक कट करून घ्या, किंवा तुम्ही हे किसून घेतलं तरीही चालेल। पण जर टाइम वाचवायचा असेल तर पटापट कट करून घ्या आणि लगेचच आपल्याला याचा ज्यूस करायचा आहे। कारण की किसून घेतलं किंवा बारीक कट जरी केलं ना, तरी आपल्याला याचा ज्यूसच करायचा आहे। त्यामुळे आपल्याला जे सोपी पडेल ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता। शिवाय हे 6 महिन्याच्या अगोदरच्या बाळाला सुद्धा देऊ शकता, कारण की बीटचे आहेत त्यामुळे अगदी हेल्दी आहेत। इथे आपण कुठलेही हेल्दी इंग्रेडियंट्स यामध्ये टाकणार नाहीये। अगदी हेल्दी आहेत, त्यामुळे बाळालाही चालतं, शिवाय लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना चालतं। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। शिवाय बीट हे शरीरासाठी किती फायदेशीर आहे ही काही वेगळं सांगायला नको। आता छान असं बीट कट करून झालेलं आहे, तर आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर आता हे जे बीट कट करून घेतलेलं आहे ते यामध्ये भांड्यात घालूया। तर आता याप्रमाणे मी हे छान असं बीट कट करून घेतलेलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता किती छान असं कट झालेलं आहे। तर आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे, जेणेकरून छान असा ज्यूस होईल। तर आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत जे बॅटरसाठी आपल्याला लागणार आहे रवा, मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे। 2 चमचे दही घालायचं आहे। दही हे ऑप्शनल आहे, पण दही टाकल्याने आणखीच छान चव येते। तर इथे टाकायचं आहे लाल तिखट, मीठ, आणि इथे मी थोडीशी जिरा पावडर टाकली आहे। जिरा पावडरमुळे अधिकच छान चव येते आणि पचायलाही हलकं जाते। तर आता हे तुम्ही बघू शकता किती लवकर रवा पाणी सोक करून घेतं। म्हणून आपल्याला यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे, आणि जो ज्यूस आपला राहिलेला होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये पूर्ण घालायचा आहे। एका बीटचं ज्यूस आपल्याला सफिशियंट आहे। भरपूर पाणी घालायचं आहे, जेणेकरून जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं पातळसं तयार होईल। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करता करता एक कमेंट तर झालीच पाहिजे की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। अजून तुम्हाला हेल्दी रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल की तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे, जेणेकरून मी हे जे रेसिपी आहे ते तुमच्यासमोर आणणार। तर आता भरपूर असं छान असं पाणी टाकलेलं आहे आणि रवा सुद्धा व्यवस्थित पातळ झालेला आहे। आपल्याला जो डोसा बनवतो त्याप्रमाणे हे बॅटर तयार करायचं आहे। आता 10 ते 15 मिनिटं आपल्याला व्यवस्थित हे रेस्ट करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता खूपच छान असं फ्लफी आपलं हे मिश्रण झालेलं आहे आणि अगदी परफेक्ट झालेलं आहे। तर आता आपल्याला पॅनकेक तयार करायच्या अगोदर फक्त थोडासा आपल्याला इथे खायचा सोडा घालायचा आहे। शिवाय तुम्ही सोडा नसेल तर इनो पावडर सुद्धा वापरू शकता, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। त्यानंतर जे बॅटर आहे ते अगदी फ्लफी होईल आणि जे पॅनकेक आहे ते खूपच छान तयार होतील। आता हे बॅटर व्यवस्थित सेट करून घ्या। त्यानंतर आता तव्याला तेल लावून घ्या। तेल लावा किंवा तूप लावा, आपल्या आवडीनुसार तुम्ही जे वापरायचं आहे ते वापरू शकता। तर आता मी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि डायरेक्ट हे जे पॅनकेकचं बॅटर आहे ते यामध्ये घालत आहे। अजून थोडंसं घालून घेऊया, जेणेकरून पॅनकेक हा व्यवस्थित छान येईल। आता तुम्ही बघू शकता फक्त हे जे पॅनकेक आपण जेव्हा टाकतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम हे पूर्ण हाय पाहिजे आहे, जेणेकरून जे पॅनकेक आहे ते लगेचच तयार होतील आणि छान अशी त्यामध्ये जाडी येईल। जर तुम्ही मीडियम फ्लेममध्ये हे जर पॅनकेक तयार केले किंवा बॅटर यामध्ये टाकलं तर त्याची जाडी तयार होणार नाही आणि जे पॅनकेक आहे ते असे मऊ सूत येणार नाहीत। म्हणून जेव्हा आपण बॅटर घालतो तेव्हा हाय फ्लेम ठेवा, त्यानंतर मीडियम फ्लेमवर हे शिजू द्या। तुम्ही बघू शकता लगेचच आपल्या पॅनकेकला जाडी पकडत आहे, म्हणजे आपलं बॅटरही व्यवस्थित झालेलं आहे आणि जे गॅसची फ्लेम आहे ते सुद्धा व्यवस्थित परफेक्ट आहे। आता हे छान अशी जाडी झालेली आहे, तर आता हे पलटून घ्यायचं आहे। रंग चेंज झाला की लगेच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे। आणि मुलांना रंगीबिरंगी खायला किती आवडतं, म्हणून तुम्ही एकदा हे पॅनकेक नक्कीच ट्राय करायला पाहिजे। अगदी झटपटीत होतात, शिवाय 10-15 मिनिटात हे पॅनकेक तयार होऊन जातात। तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, अगदी आवडीने खातील। शिवाय बीट हे शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे काही वेगळं सांगायला नको। अजून थोडंसं तेल लावून घेऊया आणि छान असं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे, जेणेकरून जे पॅनकेक आहे ते अगदीच क्रिस्पी येतील आणि हे खूपच क्रिस्पी लागतात। एकदा नक्कीच ट्राय करून बघा।
आता हे व्यवस्थित परफेक्ट असे झालेले आहेत, तर तुम्ही एका डिशमध्ये काढून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता ती परफेक्ट जाळी झालेली आहे आणि खायला खूपच छान लागतात. असं वाटतं की जसं की जणू काही आपण केक खात आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल. तुम्ही हे ग्रीन चटणी सोबत खाऊ शकता किंवा केचप सोबतही खाऊ शकता. चला तर एक लाईक आणि शेअर केल्याशिवाय राहू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगाल की ही पॅनकेक तुम्हाला कशी वाटली. आणखी रेसिपीसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. नवीन सबस्क्रायबर असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा.